अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीत आगामी काळात होणारे श्री गणेशोत्सव व ईद ए मिलाद 2025च्या अनुषंगाने 25 ऑगस्ट 2025 रोजी प्रियदर्शनी मंगल कार्यालय कमलाराजे चौक अक्कलकोट येथे शांतता कमिटी गणेश मंडळ पदाधिकारी पोलीस पाटील डीजे डॉल्बी धारक यांची मीटिंग घेण्यात आली। या मीटिंगमध्ये गणेशोत्सव व ईद ए मिलाद कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणतीही जातीय धार्मिक तणाव निर्माण होऊ नयेत, नो डीजे नो डॉल्बी संकल्पना राबवण्यात यावी, पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा याबाबत सूचना देण्यात आल्या। बाकी ठिकाणी पण आम्ही मीटिंग घेतली, सोलापूरमध्ये असतील, बार्शीमध्ये, मोहोळ आणि आता आज अक्कलकोट सगळ्या मंडळाला स्पष्ट सांगायचं आहे की डीजे डॉल्बी बिलकुल चालणार नाही आणि याचा खूप त्रास होते सगळ्यांना, नागरिक असतील त्यांना त्यांचा वयोवृद्ध लोक असतील, लहान मुलं असतात, महिलांना खूप त्रास होते। हे आम्ही महाराष्ट्रामध्ये पण आणि बघितलं एक यासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी, अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, विलास यामावर उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट, विनायक मकर तहसीलदार अक्कलकोट, राजू आडम उपअभियंता MSCB, शैलेश जाधव कार्यालयीन अधीक्षक नगरपालिका, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक सुरेश शिलावार, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव, अमोल राजे भोसले, दिलीप सिद्धे, अविनाश मडिखांबे, चंद्रशेखर मडिखांबे, सुनील खवळे, नन्नू कोरबू, बाबा पाटील, मल्लीनाथ महादेव पाटील, इरफान डावन्ना, मिलन कल्याण शेट्टी, महेश इंडोळे, रत्नाकर गायकवाड, सद्दाम शेरीकर आदी शांतता कमिटी सदस्य, गणेश मंडळ पदाधिकारी, पोलीस पाटील, डॉल्बी धारक हजर होते। तसेच सदर कार्यक्रमादरम्यान आषाढी वारी पंढरपूर येथे बंदोबस्तात असणाऱ्या पोलिसांना जेवणासाठी अन्नदान करणारे अमोलराजे भोसले यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यातर्फे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रम झाल्यानंतर डॉल्बी न लावण्याबाबत शपथ देण्यात आली। या कार्यक्रमादरम्यान दिलीप सिद्धे, राहुल रुई, बालाजी माशाळे, शुकुर शेख, विलास यामावर, राजेंद्र टाकणे, अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।